काल वरकुटचं मैदान झालं आणि वरकुटच्या मैदानावर 2 नंबरचा मानकरी हे अनेक पुकार झालं मित्रांनो की बाबा तो आदत दाखवायला ना हाच तो आदत आहे. आणि तुम्ही बघता ही गंगोती आणि ह्या गंगोती भागातील वासरे बरेच मुलाखती घेतल्या आपण गंगोती भागातली वासरे इथलं रान म्हणजे सलकरी टाईप आहे. एकदा इथली बैल बरीच म्हणजे मोठी मोठी बैल होऊन गेली इथं आणि हा बैल म्हणजे हा भाग सलगरी भाग म्हणून प्रसिद्ध आहे मान तालुक्यातला. आणि इथली वासरं उमाटते का तर उमाटते आदत वासर आहे आणि कोण म्हणणार नाही आदत अनेक लोक म्हणत होती बाबा त्याला दाखवाय ना. तर त्याची माहिती आपण म्हणजे काय सांगचाल वैभव शेठ बैला अंगाला हात लावून ड्रायव्हर हात लावून घेतला नाही खोंड पळतोय पहिल्यापासूनच खोंड पळतोय. फक्त एवढंच की जरा अंधारात असल्यामुळं पहिऱ्याला हे थोडी अडचण होती. त्या दिवशी आपला झाला पायरा चांगली पळायला गाडी 2 नंबर झाला. 2 नंबर. पण कसं नियोजन केलं कालचं काय नियोजन आदल्या दिवशी सचिनला फोन केला आमचा मित्र सचिन माळवे झऱ्याचं. त्यासनी फोन केला एखादा बैल आहे का पहिल्यांदा बैल दोघा चौकाशनी मागेला कोण काय देणं झालं पुन्हा त्यानं म्हणला हा एक बैल बच्चा म्हणून बैल होता मुंबईवाल्याचा झऱ्यात आहे मला 3-3 हाणू मग ते हाणली गाडी आहे मी ती गटाला बी चांगल्या अंतरानं पळाली सीमेला बी चांगल्या पहिल्या सीमेत राहिली मला आनंद झाला. परत गुलाल पाहिला कालचा का नाही ह्याच्या आधी 1-2दा राहिलं होतं गारेवाडीला हे 2दा राहिले गारेवाडीला. म्हणजे कालचं मैदानात मोठ्या मैदानात काल राहिलं चांगल्या गाड्या मारून काल राहिलं. बरं आता कुठल्या खांदी पळते दुई खांदी बाहेर ना जिथं कमी असेल तिथं आपलं पळवतो म्हणजे बैल भेटल असा. म्हणजे बघा मित्रांनो पैर होत नाही तर जरी आतला बैल भेटला तरी आतला टाकते लोक. म्हणजे कसं होतं जर बैल पाळणार असला आत ना पळू दे पण ते पळणारा बैल भेटला की आपण टाकतोच की. आणि ह्याच्यामुळे सर्वसामान्याची वासरं बाहेर पळायला शिकते ती. आणि किती महिन्यात वासर आहे या महिन्याला वासराला झालं बघा 22-23 महिने झालं. 22-23 महिन्याचा मोठं वाटते असं. मग त्या दिवशी दात चेक करायला बोलवलं ऑपरेशन घेतलं दोघांना द्यावलं की दात मग अजून दात नाही अजून आताशी नुसते रळायला लागलं अजून 1-2 महिने तर दात 2 महिने लागत नाही. काय ह्याची म्हणजे खालनं सुट्टीला कसं आहे स्टार्ट टू एंडच वासर आपल्याकडे कुठलं वेळ उमटलं तर स्टार्ट टू एंडच. म्हणजे मित्रांनो म्हणजे खाली कमी वर जास्त खाली धबोका पहिली उडी कशी आहे फुल स्पीड नाही जागणं दोन्ही खांदी स्वतः मी सोडतो त्यामुळे 2 खांदे त्यामुळे विषयच नाही कोण काळात नो स्पीड आहे त्याला जागणं. त्या भागातली वासर उमटायचं कारण काय भागातलं म्हणजे भाग जरा खडकाळ भाग आहे पहिल्यापासून नादी गड आहे जे त्याला माहिती आहे होणं नाक्याला कठीण एकदम कठीण बैल बैलाची पैदास बी चांगले आमच्याला सावकर बैल पळत गंगुदे दादा सरपंचाचा त्या सावकर बैलाची पैदास आहे. म्हणजे बघा सावकर बैलाचं दुसरं वासरू आहे. एक मुंगळा आता झालं त्या दिवशी दाखवलेला आपण हे दुसरं वासरू आहे मित्रांनो. आणि सावकरचा इतिहास तुम्हाला सगळ्याला माहिती आहे गंगोतीकरांचा सावकर आणि त्याची पैदास त्याची वासर म्हणजे त्याच्या पुढची वासर बऱ्यापैकी पळती घेतली 1-2-3 निघाली अशी बाकीची माहिती घे पण एवढं काय नाही पाहिजे तशी पण ही 2-3 वासर जरा चांगली निघाली ती घरच्या गाय जाय वासर होय काय गाय घर समोर जायची. बरं गाय चरायला तिकडे नाही घरी असते का राहणार तिकडे कुठं बी आपलं आता पाऊस गावात झालं देश सोडून पुन्हा राहणार. म्हणजे जर आता तर चराय असते आता सध्या चरायला म्हणजे दिवसभर ते माग असायचं पहिलं लहानपण तिच्या संगच दूध काढत अजिबात दूध नाही तसलं काय म्हणजे लहानातनच हिंडून फिरून यायचं. पुन्हा आमचं भाऊजी आहे त्यांनी भाऊजीनच पुन्हा थोडं व्यायाम देत चालू झालं का मग फेर बिर आपलं घरीच फेर काढतो आम्ही. झुमलचा सुंदर नंतर चर्मनचा संजय चर्मन त्यांचा परदान म्हणजे चांगल्या बायला शिकवला. सुंदर न लय कासता खाल्ल्या पहिल्यांदा पाय बसरूनच बसायचा झोपला भाऊजीने थोडं शिकवत त्याला एवढं शिकवला. तर माझा बैल होता त्या संगत आपलं पेरतो एखादे काढलं पहिले 2-3 मैदान आपली शाने बायला संग त्यांच्या संगच पळालं. बर मागणी आली काय असं मागणी नाही काय अजून तशी काय. तर मित्रांनो बघू शकता कालच्या गडबडीत आपल्याला ती घेता नाही आलं आज म्हणलं जाऊन घ्यावं. तर काल 3 फेर पळून कसं फ्रेश वाटतं बघा एकदम फ्रेश आहे. त्याला अजिबात म्हणजे आळशी नावाची धुतला का धुतला गरम पाण्यात राहते धुतला आता सकाळी
बरं तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. नंबर 8605 8605 2050 92. 2050 92. तर मित्रांनो बघू शकता, चांगल्या पद्धतीचं जर म्हणजे समजा एक चांगलं बैल भेटला किंवा तर पायऱ्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वासरू एक नंबर आहे, नाव करू शकतं का तर करू शकतच. आणि गंगोती भागातली वासरं एक म्हणजे सलगरी भाग मानला जातो. काय विषय आहे? सलगर बैलाची पायदास सलगर बैलाची म्हणजे सावकर असताना सलगरी भाग, सलगरी भागात. आणि तुमचा भाग पण सलगरी मानला जातो. मान तालुक्यातला एकदम कठीण भाग आणि चरायला ओराखोराला अजिबात तसलं टेन्शन नाही बैलाचं. ही आमची समधी गँग असते ती असते. दुसरी गोष्ट तुषार ड्रायव्हर आपल्या माळशिरचं माहित आहेत का, त्यांचं बऱ्यापैकी सहकार्य आम्हाला असते. कवा कुठला बैल घालायचा, हे घाला ते घाला, कवा आम्हाला म्हणजे म्हणत बी नाही तर की असं काय आणि तसं काय, त्यांच्या हिशोबाने ते बैल घालतात. ती त्या वासराची आहे. किती आता दुसरा आहे काय? हा, दोन येतं. पहिला बी तो खोंड, दुसरा आता एक बारका खोंड आहे. दुसरा पण झालाय बघू. ठीक आहे. शी पण एकदम सलगरी आहे. ती बारका दुसरा खोंड आहे. बरोबर गैवर साधमूट गेले समजा. शी गैवर आहे. सिमीसवरचा आहे का? नाही बैल भरला. कुठला बैल? विरकरवाडीतला बैल. विरकरवाडी. बघू शकता मित्रांनो, त्याचा बारका भाव.